निवडणुका अगदी 2 दिवसांवर आलेल्या आहेत, मात्र आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अद्यापही सुरू आहे. बघूयात. केवळ कार्यकर्ताच नाही तर दोन्ही पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय होणार. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर अजित पवार यांचं हे उत्तर. खाली कार्यकर्ता नहीं, दोनों बाजू के लीडरों के साथ भी बात करनी पड़ेगी. उनके लीडर जो है उनके साथ उनको बात करना पड़ेगा. अजून विलिनीकरण व्हायचंय आणि एवढी चर्चा काय करायची. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मतचोरीवर करडी नजर ठेवण्यासाठी ठाकरे बंधूंकडून भगवा गार्डचा नवा प्रयोग. 2000 पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देत विशेष प्रशिक्षण. मतदान केंद्राबाहेर 15 जानेवारीला भगवा गार्ड तैनात केला जाणार. आता तरी भगव्याकडे येण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. ठाकरे बंधूंच्या भगवा गार्डच्या निर्णयावर आशिष शेलारांची टीका. तर हिंदुत्वाला तिलांजली दिली. आता स्वतःला कसे फसवले हेच यातून दिसतंय, असाही लगावला टोला. आता तरी भगव्याकडे येण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. भगवा त्यांनी कायमस्वरूपी सोडला, बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्वाला तिलांजली दिली. नक्कल करून काकांच्या पक्षाची काय अवस्था झाली बघा. फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर घणाघात. तर भाजपला कारभार जमत नाही याचा आधी विचार करा, आदित्य ठाकरे यांचं उत्तर. नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली. काकाला किमान चांगली नक्कल करता येते, भाषण करता येतं, तुम्हाला तेही करता येत नाही. तुमची काय अवस्था होईल. छत्रपती संभाजीनगरमधून एमआयएमचा सुपडा साफ झाल्यास मी स्वतःची दाढी काढेन. अन्यथा एकनाथ शिंदे यांनी त्यांची दाढी काढावी. इम्तियाज जलील यांचं शिंदेंना हे आव्हान. एकनाथराव मेरा चैलेंज स्वीकारते हैं. अगर मजलिस यहां से इसका सफाया हो जाएगा, जो कभी मुमकिन नहीं, तो 16 तारीख के दिन इम्तियाज जलील अपनी दाढ़ी कटवा देगा. जळगावमध्ये भाजपने गुंडवृत्तीच्या लोकांना तिकीट दिलं. पहिल्यासारखी साफसुथरी भाजप देखील राहिलेली नाही. एकनाथ खडसेंची भाजपवर टीका. तर लाडक्या बहिणीला पैसे दिले मात्र भाई कसाही निघाला, खडसेंचं टीकास्त्र. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 130 कोटी रुपयांहून अधिक खर्च येण्याची शक्यता. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळेस अधिक मनुष्यबळाचा वापर. मनुष्यबळाचा खर्च भत्ता याकरता जास्त निधी लागण्याचा अंदाज. कुलाबा या ठिकाणी उमेदवारांना अर्ज भरू न दिल्याच्या कथित आरोपात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना क्लीन चिट. आरोपात तथ्य नाही, पालिका अधिकाऱ्यांचा अहवाल. पुरावे पडताळल्याचा निवडणूक आयोगाचा हा दावा.